ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी न झाल्यास जरांगे आंदोलन करतील असं शेंडगेंनी म्हटलंय। जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून सरकारनं निर्णय घेऊ नये। आंदोलनाला बळी पडून आरक्षण दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील शेंडगेंनी दिलाय। नंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल असं देखील शेंडगे म्हणाले। हा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपण कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी घेता कामा नये। जर तसा घेण्याचा प्रयत्न झाला तर अक्षरशः गावागावामध्ये ओबीसी आणि बहुजन आणि मागासवर्गीय जे आहेत या अभ्यासक्रमाला विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाहीत। जरांगेंनी आता परत आंदोलन जे आहे 4 तारखेला परत आंदोलन घ्यायची भाषा केलेली आहे। 6 तारखेला त्यांनी जर महाराष्ट्र सरकारने सगळ्या स्वरांचा निर्णय जो आहे आणि मराठा कुणबी एकच आहे अशा प्रकारचा आदेश जो आहे तो आदेश नाही काढला तर आंदोलन आणखीन तीव्र करणार आहे अशा प्रकारचा इशारा जो आहे तो महाराष्ट्र सरकार दिलेला आहे।